नमस्कार. हे बघा, आपण बाजारातून रताळ आणली होती. आता ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहेत. गॅसवर तवा तापायला ठेवला आहे. त्याच्यावर आपण ही रताळी ठेवून घेणार आहोत आणि वरून आपण पितळेची कढईने झाकून ठेवणार आहोत. आता आपण राजगिऱ्याचं पीठ मळून घेतले, त्याच्या आपण भाकरी करून घेणार आहोत. तर ही बघा, आता आपण तवा तापायला ठेवला आहे आणि भाकरी आपण थापून घेणार आहोत. व्यवस्थित गोल भाकरी करून घ्यायची. आता आपली भाकरी झाली आहे. आपण भाजून घेणार आहोत. पाणी लावून घेतले. आता आपण दोन्ही बाजूनी ही भाकरी व्यवस्थित भाजून घेणार आहोत. याचप्रमाणे आपण दुसरी पण भाकरी करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण ती भाजून पण घेणार आहोत व्यवस्थित. ही बघा, आता आपल्या भाकरी तयार झाल्या आहेत. आता आपण रताळे उकडून झाली आहेत का ते पण बघूया. तर हे बघा, रताळ्याचं झाकण काढलं आहे आपण. आता आपण चेक करूया रताळं आपली शिजली आहेत का. बघा, सुरी आतपर्यंत जाते म्हणजे रताळं व्यवस्थित शिजली आहेत. आता आपण त्याची साल काढून घेणार आहोत. आता आपण वाटीमध्ये दही घेतले. दह्यात आपण साखर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण रताळ्याचे छोटे छोटे काप करून टाकणार आहोत. असं तुम्ही करून बघा, छान लागते दही आणि रताळ्याचे काप टाकून. बाजूला बटाट्याची भाजी पण आहे. तर चला, या फराळाचं करायला. तुम्हाला आवडला का माझा व्हिडिओ?